आता आंबा फक्त मी कापणार. आता एवढा काय दिसतंय का तुम्हाला याच्यात दोष? तरी पण हा गाल निघाला. त्याचं शास्त्रच आहे या. मस्त भारी आली. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ, न्यू ब्लॉग. आणि आम्ही गावाला आलो होतो. मग सकाळी आलो, मी पहाटे आलो 2 वाजता आणि ही लोक सकाळी 8 वाजता आले. तर त्याच्यानंतर आम्ही थोडंसं रेस्ट केला. मग चिक्कूच्या बागेत वगैरे बसलो. मग आम्ही धरणावर आलो होता आजी आजोबांना भेटायला. तर शेती वगैरे बघतोय. आंब्याची बाग आहे इकडे वरती, तीच बघायला चाललेलो. म्हणून म्हटलं चला ब्लॉग स्टार्टच करू. धरणार आलो तर. आणि उद्यापासून ब्लॉग चालू करणार होतो, कारण उद्या आमचे थोडे प्लॅन्स आहेत, ते तुम्हाला कळेलच नक्की पुढे बघितल्यावर ब्लॉगमध्ये. आता थोडंसं टूर बागेचं बघतो. इकडे आंबे लागलेत आणि हे फक्त 10% आंबे उरलेत असे अण्णा बोलले होते की 10% आंबे आता उरलेले आहेत, बाकी सगळे आंबे घेऊन गेलेत. तर हे ह्या झाडाला बघा तुम्ही, एवढे आंबे आहेत, खूप जास्त आंबे आहेत. तरी पण ते बोलतात 10% म्हणजे किती आंबे असतील या झाडाला. तरी आपण लेट आलो, मी एंडला आलो आहे. तर मी स्टार्टिंगला वगैरे आलो सुद्धा आपल्याला खूप आंबे पाहायला भेटले असते. आता आम्ही 2 आंबे खाल्ले, एकदम भारी लागले, व्हेरी यम्मी. एवढंच. आता इकडे वरती तळ आहे, तिकडे तळ वरती गेल्यावर भेटतो. आम्ही पोचलोय तळाजवळ. हे आहे ते तळ. इकडे पहिलं फिशिंग, म्हणजे आम्ही इकडे मासे वगैरे सोडायचो. मग इकडे माशांची पण फार्मिंग व्हायची, म्हणजे फिश फार्मिंग व्हायची इकडे पहिलं. आणि जे सगळे झाडं दिसतात ते सगळे आंब्याची झाडं आहेत. अशी इकडे पूर्ण खाली टोटल 75 झाडं आहेत. आणि आता सगळ्या झाडांचे फक्त 10% आंबे राहिलेत, तर ते सेल करायचे. आज मग अशी अण्णा बोलत होते. एवढंच आहे. आता घरी जाऊन भेटू, बघू. आता थोडा गप्पा वगैरे मारू, आम्ही टाईमपास वगैरे करू आणि मग डायरेक्ट घरी जाऊ. सनसेटचा टाईम आहे, पण आता डॅमला पण पाणी नाही, तर आम्ही तिकडे पण जाऊ शकत नाही. तर डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू. सी यू सून. आंब्याची झाडं वगैरे 75 झाडं आहेत. ते सगळी मस्त. आम्ही फिरून म्हणजे असं बघत वगैरे होतो. आता आलो आहे खाली, बघून झालं आहे. ही मक्याची लावली इकडे, शेती मक्याची केली इकडे इथपर्यंत. आणि हे बहुतेक वांगी असतील बहुतेक, वांगी किंवा टोमॅटो. वांगाच आहे बहुतेक. आणि हे बघा, तर हे दिसतंय का तुम्हाला माहिती नाही, पत्र्यावरती आहे ना स्प्रिंकल. आपण इकडे कसं स्प्रिंकल इरिगेशन करतो, तर हे स्प्रिंकल इरिगेशन नाही, ड्रीप इरिगेशन आहे. हे पाईप्स टाकलेत ना, इकडनं सगळं असं पाणी आतमधनं जातं आणि ते ड्रीप होत राहतं तिकडे. मग त्याच्याने काय होतं की आपण फ्लड इरिगेशन करतो. आता त्याच्यासाठी आपण फ्लड इरिगेशन वापरतो. मका जो लावला त्यासाठी पण फ्लड इरिगेशन वापरतो. आणि हे जे असतं, जे वाफेच्या मध्ये लावतात, तिथे आपण ड्रीप इरिगेशन वापरतो. इकडे ड्रीप इरिगेशन वापरलं आहे, कारण आपल्याला ह्याच्यासाठी कमी पाणी लागतं. हे जे आपण ब्रिंजल किंवा टोमॅटो वगैरे वापरतो, मिरची वगैरे, त्याच्यासाठी कमी पाणी लागतं, म्हणून आपण ड्रीप इरिगेशन वापरतो. आणि त्याच्यासाठी जास्त पाणी लागतं, कारण आपल्याला जो मका आहे किंवा बेबी कॉर्न आहे तो जास्त मोठा आला पाहिजे, कणस त्याच्यासाठी ते मोठं लागतं. म्हणून त्याच्यासाठी फ्लड इरिगेशन आणि त्याच्यासाठी ड्रीप इरिगेशन. आणि ते स्प्रिंकल इरिगेशन, मी म्हटलं स्प्रिंकल इरिगेशन आपण फ्लड इरिगेशनच्या सारखंच वापरू शकतो. तर ते तिकडे पत्र्यावरती पण तेच केलं आहे, कारण त्याच्याने काय होतं, आतमध्ये गायी आहेत, तुम्ही बघू शकता. आतमध्ये पाठी गाई आहे, इकडे गाई आहे, मग अशी तुम्ही बघितलं असेल जिजासोबत. तर त्या गायींना गरम होऊ नये. आता उन्हाळा चालू आहे ना खूप, तर उन्हाळा चालू आहे म्हणून गरम होतं. म्हणून आहे ना, गायींना गरम होऊ नये म्हणून पाणी जसं पत्र्यावर पडेल आणि ते हवा जशी येत राहते. आता पण हवा चालू आहे, तुम्हाला हवेचा आवाज येतच असेल. तर त्याच्यामुळे काय होतं की पत्रा थंड राहतो आणि मग गायींना गरम होतं. त्यासाठी ते वरती पत्र्यावरती स्प्रिंकल लावलं. तर इकडे बसतो, गप्पा मारतो आणि मग भेटतो पण लवकरच. ह्या ट्रॅक्टरसोबत पण आमची खूप जुनी ओळख. आम्ही ह्या ट्रॅक्टरवर किती काय मस्ती आणि खूप सारे सीन झाले त्या ट्रॅक्टरसोबत. एक सीन सांगतो की आत्ता आपण कडुसला होतो. कडुसला आहे ना, आम्ही आता शूट नाही केलं आहे, तिकडे गेलो दाखवेल तुम्हाला काय झालं तर. ह्या ट्रॅक्टरमध्ये मी बसलो होतो एकटा, आणि कोणच नव्हतं, आणि पाठी ट्रॉली अटॅच होती. तर आम्ही बसलो होतो आणि चुकून माझ्याकडनं काय झालं, क्लच गिअर टाकला मी आणि गाडी न्यूट्रल झाली आणि गाडी रिवर्स पाठी गेली.
आणि ती ठोकता ठोकता असली. मामाने पटकन वरती चढला आणि ब्रेक दाबला आणि मला त्यावेळेस खूप जास्त शिव्या पडल्या होत्या. काय सांगू. बघा इकडे कंच, ही बाजरी आहे, ज्वारी आहे, नाही बाजरी आहे. याच्यासाठी पण आपण फ्लड इरिगेशनच वापरतो. आता बाजरी तोडायचं काम चालू आहे. बाजरी आली आहे भरपूर सगळी, तुम्ही बघू शकता. त्याचं तोडायचं आणि मग ही काय करायचं, ह्याचं हे जे कणीस आहे हे वेगळं करायचं आणि खालचं जी कांडी आहे ती वेगळी करायची. आणि खालची कांडी मग आपण गाईसाठी किंवा गुरांसाठी आपण असं विकतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं की जी कणस आहेत ती बाजरी किंवा ज्वारी आपण काय करतो की ती विकतो. म्हणजे आपण जसं दुकानांसाठी किंवा डीलर्सला विकतो ते. आणि उरलेले जे पेंड्या आहेत ज्यांच्याकडे गोठा असतो ना, आपण त्यांना ते देतो. आणि नंतर मग इकडे काय करतो आपण, ट्रॅक्टर घेतो आणि पूर्ण शेतामध्ये फिरतो. याच्याकडे काय होतं की हे जे आहेत असे जे तोडल्यानंतर हे जे पॉईंट उरतात तर ते सगळे निघून जातात. त्याच्यानंतर आपण दुसरं पीक लावू शकतो. ही सगळी प्रोसेस आहे. तर हळूहळू मला जसं जसं दिसेल मी तसं तसं सांगत जाईल. कारण मी सुद्धा गावाला यायचो ना तेव्हा मी पाणी वगैरे भरायचं. तर मी लास्ट इयर बघितलं असेल आपण चिक्कूसाठी गव्हासाठी वगैरे पाणी भरलं होतं लास्ट इयरच्या ब्लॉगमध्ये. आणि 22 तारखेच्या वेळेसच लास्ट इयरला मामाची पूजा होती, आपण आंबे काढून गेलो होतो. आणि हे पण बघा इकडे पण ना ड्रीप इरिगेशनच लावलं आहे यांनी. इकडं हे कसलं पीक आहे ते माहिती नाही, पण ते ड्रीप इरिगेशनच आहे. तर इकडे तोडतंयस आणि तिकडे मला लांब जरा मोरे मामा दिसतोय. आणि तो मोरे मामा म्हणजे आमचा सगळ्यात डेंजर मामा. म्हणजे तो आला का आम्ही घाबरायचो पहिला. माहिती नाही का घाबरायचो, पण घाबरायचो, इन्क्लुडिंग ऑल ऑफ देम. तर आता इकडे जातो बघतो. मी ते बसलो आता. तोड. अगं हाईट जास्त पाहिजे शाळेत आहे. वो तुम्हारा काम नहीं है. फांदी खेच, फांदी खेच. आईफोन टेस्टर काम पे लगा, जांभळा खाने गए. येस, जांभळं पडली. होय हळू हळू थोडा आगे चल. थोडं पुढे. बाबू हळू. अरे अभी ऊपर है बहुत, जाने दो. भारी आहे ना, मी बोललो ना भारी आहे तिकडची. सांगा एक ट्राय कर. हो नो, मी दमलो गाईस. ठीक आहे. अगं मला तर द्या, मी तोडतोय, मला खायला देत नाही कोण. ए मी पण नाही खाल्लंय. ना उतर आता. तिच्या डोक्यावर ठोक, फोटो काढ, फोटो घेऊ तिच्या. हा तू फक्त वर धर. फोटो बाबा. जीजा डोक्यावर 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 नाही नको नको नको. भूक लागलं, खा खा करायचं. चल नानी, बाय बाय कर. बाय करा ना, बाय करा. बाय बाय. चला झालं आपलं. आता अण्णांना भेटलोय, आता घरी जाऊ आणि डायरेक्ट घरी जाऊन भेटू. आता टाइमलॅप्स वगैरे काही लावत नाही, डायरेक्ट घरी जाऊन भेटू. आता हे आंबे वगैरे दिलेत नानी आणि अण्णांनी, आता गाडीत ठेवलेत. ते लोक जातील 4 व्हीलरने, आम्ही दोघं जाऊ 2 व्हीलरने. तर डायरेक्ट घरी जाऊन भेटू. तुम्हाला स्टोरी सांगतो. आम्ही निघालो, मी गाडी घेतली पुढे आणि मग मावशी आली. मावशी गाडीत बसायच्या आधी नानीला मिठी मारली, नानी लागली रडायला, मावशी लागली रडायला. आणि त्याच्यानंतर मग मम्मीने पण टाकलं गेअर, मम्मी पण लागली. मम्मी नाही रडत होती. मम्मी रडत होती, मी बघितलं. आणि आता तनू पण रडणार होती, पण तिला मी बोललो ये लवकर. नानी काय बोलणार आता, अख्खी फॅमिलीच एवढी इमोशनल आहे ना, काय सांगू. मी तर लांबत राहतो, आपल्याला पण असं पुढे बघ. झाला. एवढंच होतं. तर भेटू घरी जाऊन. पाठी पण गाडी येते, ते पण येतील, आम्ही घरी जाऊन भेटतो. चला चला बंद करा, बस झालं. The next day.
काल आम्ही धरणावर जाऊन आलो, तुम्ही बघितलं असेल. तर दुसरा दिवस आहे आणि वातावरण तुम्ही बघू शकता, पावसाचं पूर्ण वातावरण आहे. त्याच्या आधी पाऊस पडायच्या आधीच आम्ही म्हटलं सकाळी जाऊन नाश्ता करून येऊ. तर आम्ही सगळे चाललो आहे नाश्ता करायला आता, मिसळ खायला. तर डायरेक्ट मिसळ खाऊन घरी आल्यावरच भेटतो. चला बाय. आम्ही आत्ताच गावातनं जाऊन आलो आणि थोडा थोडा पाऊस पडत होता, म्हणून आम्ही दुसरं काही करत तर नाही, चिक्कूच्या बागेत जाणार आहे थोड्या वेळाने, जर जोरात पाऊस वगैरे नाही आला तर. तर सध्या आम्ही बॅडमिंटन खेळतो आहे. बॅडमिंटन खेळून झालं का मग आम्ही चिक्कूच्या बागेत जाऊ. जिजाला झोपवायचं, जिजा मस्ती करत बसली इकडे, टाईमपास करते. आणि ते सगळं झालं का मग आम्ही तिकडे जाऊ चिक्कूच्या बागेत आणि चिक्कूच्या बागेत बसून टाईमपास करू, म्हणजे गेम्स खेळू आणि काम पण करू थोडं. संध्याकाळी पाणीपुरीचा प्लॅन आहे, तर पाणीपुरीसाठी आम्ही सामान वगैरे आणले सगळं मुंबईवरनं. तर आता बनवायचं आहे म्हणून संध्याकाळी प्लॅन आम्ही शिफ्ट केलं, कारण पाऊस येणार, मग आता चिक्कूच्या बागेत बसू नाही शकत जर पाऊस आला तर. म्हणून म्हटलं थोडं संध्याकाळी आपण पाणीपुरीचा प्लॅन घेऊ. एवढंच आहे. तर बॅडमिंटन खेळतो आणि डायरेक्ट भेटतो तुम्हाला नंतर. चल आता आम्ही कळायला काय करायचं. चल बापरे. हळू. अरे हा जमते जमते. ती कच्चा लिंबू आहे. घे बाबू, मी आवडली की तू राज्य घे. मी कच्चा लिंबू आहे बघ. आणि पहिली गोष्ट हे चुकीचं आहे, त्या लाकडाच्या पलीकडे आहे. लाकूड पण असं हा असं केलं ना. हे माहिती होतं. चला start करा. ए तू आउट आहे बाबू, तू आयुषला बघ. आयुष तू पळ आता, तू आयुषला बघ. प्रॅक्टिस करा पाहिजे सगळे. आजू प्रॅक्टिस करा. खो खो. ए सनू तू पण. एक मिनिट मी उठते. तर तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असेल, सकाळी आम्ही गेम्स खेळलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही आंबे काढायला गेलो. मग पुन्हा एकदा आम्ही तिकडे थोडा टाईमपास केला, त्याचा पण टाईमलॅप्सच बघितला असेल. आणि आत्ता पण आम्ही गेमच खेळतो. तर हे सगळं होत राहील, तर टाईमलॅप्सच असेल मला वाटतं मोस्ट प्रोबेबली या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग.
आणि हा ब्लॉग म्हणजे आम्ही मेमरीजच बनवतोय, काय आम्हाला बोलण्याची गरज नाही. आम्ही मेमरीजच क्रिएट करतोय आणि ते अपलोड करतोय. आम्हाला व्ह्यूजची चिंता नाही, तसं पण कोण बघत नाही. अच्छा. तर आम्ही फक्त मेमरीज म्हणून केलंय. तर तुम्ही पण एन्जॉय करा, आम्हाला पण एन्जॉय करू द्या. Cannot play guys, sorry we changed. तर आम्ही आंधळी कोशिंबीर करतो, डोळ्याला अशी पट्टी बांधतो. जशी तो पट्टी भावेशने बांधली आहे तू त्यांच्या व्ह्युअर्स वरती. मीच घेतो डान्सर, नका वेळ घालू. अरे ह्याला इंट्रोड्यूस तर करो, हे 2 नवीन मेंबर. Two new members guys. We have two new. Okay, danger. मग मी स्वतःलाच म्हणू का? पण मी तर आंधळाच झालो खरं. Overacting to the max. The next day. काल पूर्ण दिवस तुम्ही बघितलं असेल टाइम लॅप्स होता, कारण काय बोलायला पण वेळ नाही भेटला. पाऊस आला, संध्याकाळी एवढी कामं होती. सोयाबीनवाले आले होते पूर्ण. आता घर खाली झाले, दाखवेल तुम्हाला. घर बघितलं नसेल तर आधी. आता पूर्ण घर खाली झालंय आणि इकडे अशी झोळी बांधलेली आम्ही काल, त्याच्यात बसून पण मस्ती केली. तो एक टाइम लॅप्स काढलाय, तो पण बघितला असेल. आता कालची पाणीपुरी उरली होती म्हणून आम्ही आता खायला घेतली आहे. पाणीपुरी खाऊ आणि मग इकडे जिजासोबत थोडे पत्ते वगैरे खेळू आणि आजचा दिवस कंटिन्यू करू, कारण उद्या सगळे जाणार आहेत मुंबईला. बस एवढंच आहे. आता बघू काय करायचं पुढे. पहिला पाणीपुरी खातो आणि मग भेटतो तुम्हाला. आज नेक्स्ट डे. काल आम्ही खूप गेम्स आणि खूप मस्ती केली, पण लाईट नव्हती म्हणून, फोन चार्ज नव्हता म्हणून शूट नाही करता आलं. आज लाईट आली आहे तर शूट करतो आणि आता खाली चाललो आहे. भाऊंनी ट्रॅक्टर मागवला आहे आता खत पांगवायला. त्याने काल शेणखत टाकलेलं, ते पण दाखवलं असतं तर फोनला बॅटरी असती तर, पण आता नाही आहे. तर आता खाली जाते तर दाखवतो. ट्रॅक्टर आला आहे तर खाली जाऊन भेटू आपण. हां, चिकूच्या बागेतनं आम्ही आता खाली आलो आहे आणि काल आपण इकडचे आंबे काढले, काल का परवा, आणि त्या झाडाचे काढायचे बाकी आहेत. हां, आता ते पिकले नाहीत भाऊ म्हटलं म्हणून. आता अनुष आलाय माझ्यासोबत, तुम्हाला दाखवतो तिकडे काय कसं. अरे उडी मार. इकडनं नको, इकडे गाडी आहे. इथे शॉर्ट पॅन्ट घातली, हाफ पॅन्ट घातली, शॉर्ट पॅन्ट नाही. आणि तुम्हाला दाखवतो, थांबा. इकडे ट्रॅक्टर आलाय, स्किन काय सांगतो. तर हे पूर्ण आपलं शेत आहे असं. इकडे ना मध्ये मध्ये असं काल 2-3 असे ट्रॅक्टर मागवले होते, 4-5 असे पूर्ण असं मध्ये मध्ये. बघा हे ना, हे असं शेण टाकले मध्ये, हे असं शेण टाकले होते असे प्लॉट्समध्ये. मग आता ट्रॅक्टरला बोलवलं आहे आणि ते शेण पूर्ण असं शेतामध्ये पांगवत आहेत आणि त्याच्याने काय होईल, लँड फर्टाईल होईल थोडी अजून. आणि मग त्याच्यानंतर इकडे मी विचारलं पहिली आजीला, तर ती बोलली तिकडे आपल्याला सोयाबीन लावायचं आहे. मग इकडे सोयाबीन लावेल आणि मग सोयाबीन आपण आत्ता लावणार, कारण पाणी द्यायला लागत नाही. पावसाळ्यात लावतात सोयाबीन, जेणेकरून तिकडे पाणी द्यायला जास्त लागत नाही. पावसाचेच सोयाबीन येतं. तर इकडे सोयाबीन आहे आणि वरती आता बाजरी झाली आहे. वरती बाजरी होतं, बाजरीची झाली. आता तिकडे बाजरी काढत आहेत, दाखवतो मी तिकडे. ते बघा लोक सगळे कामाला ठेवलेले आम्ही. तर ती लोक काय करतात, आता
बाजरीच्या वरचा जो कणीस असतो. माचीस घेऊन येऊ. भाऊंनी माचीस घेऊन बोलवले. तिकडे जातो जरा, थांबा एक सेकंड. तर माचीस घेतली आम्ही. आणि हे स्टोरेज रूम. आई शपथ का दिसतच नाही रे. हा दिसते. हे स्टोरेज रूम आहे. इकडे सगळं शेतीचं सामान ठेवलं असं. हे काय आहे? हे काय रे? हा हे बाजरी आहे वाटतं. बाजरी आहे याच्यात पण. आणि हे सगळी हे काय बोलतं त्याला? ह्याला काय म्हणतात? फावडा. फावडा. पिक ॲक्स. आपलं पिक ॲक्स नको आहे. आपल्याला फक्त ॲक्स हवे. कुऱ्हाड हवी आहे. आपल्याला तिला पिक नाही करायचं. आपल्याला पिक करायचं. कुऱ्हाड आहे ती. लोखंडाची आहे बघ. मला माहिती आहे लोखंडाची कुऱ्हाड आहे. कुठे आहे बघ, शोधती. आपल्याला तिला पिक करायचंय. फ्लॅट असतं ना साईडने. कुठे शोध लवकर. अरे इकडेच असणार रे. तिकडे कुठे चालला? हा कुऱ्हाड पाहिजे. कुऱ्हाड इकडे ठेवले आणि आम्हाला तिकडे पाठवलं. आमचा पोपट झाला काही. सॉरी, आमचा पोपट झाला. पोपट झाला. घे इकडे चल. ते बघ ती वाली. अरे ही रे. ती जात आहे ते. बाहेर खेच. अरे सरळ खेच. सरळ का सपाट खेच. बाहेर जोरात खेच. अरे खेच काय जोर लावतो. शिट. दिस इज ॲक्स. धर. मारू नको कोणाला. अरे मी काय मायकल नाही रे इकडं. GTF आहे. मग मारशील लागेल ती. त्याला धार आहे. तुटली आहे बघ ती थोडीशी. माहिती आहे. म्हणजे चला आता खाली जाऊन भेटतो. डायरेक्ट खाली जाऊन भेटतो. हे जाऊ द्या. हे दाखवतो तुम्हाला. इकडे काय आहे? हे असं गोबर गॅसचा प्लांट आहे. गोबर गॅस. हा गोबर गॅसचा प्लांट आहे. इकडे असं गोठ्यातनं इकडे शेण इकडे टाकतात. गोबर गॅस पण इकडं. हा मग हे गाईचं शेण इकडे तर मग इकडनंच आपण घरासाठी गॅस जे आहे ते वापरतो. तुला एक सांगू. आणि हे सगळे जे आहेत ते गायींसाठी गवत काढून ठेवले. कारण पावसाळ्यात त्यांना हे सुकलेलं मिळणार नाही म्हणून तसं पॅक करून ठेवायचं. आणि ज्यावेळेस लागेल त्यावेळेस ते काढून गायींना खायला देतात. ऐक, हा बोल. जर कोणता माणसा विचार केला बांबू प्लस मँगो ट्री कशी दिसेल आपके सामने. मग त्याला पपया कसे आले? कोई सेंस है इस बात की? आता गाईज आम्ही आता चाललोय घरी. समोरच आहे. आता इतक्या उडत ना फायनली आम्ही आलोय घरी आणि सावलीत. कम ऑन. व्हेरी गुड. कम ऑन. चलो चलते. मी तर चाललो चिक्कूच्या बागेत. अरे हात तर धर. कॅमेऱ्यात दिसत. मी तर चिक्कूच्या बागेत चाललोय. हा. आणि तू घे रे टोपी. टोपी घे. हा चल बाय. आता मी चाललो चिक्कूच्या बागेत. हा. चल तू हे ठेवून ये. भेटू चिक्कूच्या बागेत. मस्त तुझ्या होती. अरे माझ्याकडे कॅमेऱ्यात बघून. बाय बाय बाय. अरे मला कॅमेऱ्यात बाय बाय करायचं. मला काय करतो. चल पॉज कर आता. झालं. चल आता झोळी बांधायचा समारंभ चालू आहे. सगळ्यांनी आपापल्या झोळ्या बांधल्या तिकडे अशा वहिन्याच्या साडीच्या. आणि आता सगळे झोपताय तिथे. हा घे पदर घे. नको माझं नको. चला मला ती झोळी खाली झाली. मी तिकडे बसतो इथे. रिव्ह्यू देतो. रिव्ह्यू कमोन. आम्ही असं काल बसलो. हा मला रिव्ह्यू देऊ दे जरा. थांब. अगं मावशी ती काय खेचती कशाला आहे? ही जरा जास्त स्मूथ आहे. शर्ट आहे ही जरा जास्त स्मूथ आहे. झोका देऊ का? अरे बरं तू दे. काय नाही वाटत आहे. चिल रिलॅक्स राहील आपली. जोळ्या माझा झोळा. पहिली जोळी 1 2 3 4 आणि इथं मावशीने तिची बांधली ही 5. टोटल 5 झोळ्या झाल्यात.
आणि ही नेट केली तर खाली ऊन येऊ नये, पण तरी ऊन येते. आणि तुम्हाला मग अशी सांगत होतो मी ते हे बाजरीची कणसं आणि ही बाजरीच्या पेंड्या. तर ती कणसं आपण सेपरेट करतो, पूर्ण त्याची मशीन येईल. आता त्या मशीनने दाणे वेगळे होतील आणि ते जो कोण आहे तो वेगळा होईल. आणि ते कोण मग आपण असं गाई वगैरेला टाकतो आणि जे बाजे ते गोणीत भरून आपण डीलर्सला देऊन टाकतो. आणि हे सगळ्या पेंड्या आहेत ना, ते पण लोक विकत घेतात, कारण त्यांची जी गुरं असतात म्हणजे गाई वगैरे असतात त्या गाईला देण्यासाठी. तर ही पूर्ण बाजरीचं झालेलं आहे. आणि खाली तिथे ट्रॅक्टर आलेला, तर त्या ट्रॅक्टरचं पण होईल आता काम. झालं एवढंच होतं. आणि आम्ही आता इकडे एन्जॉय करत असतो, टाईमपास करत असतो. आता टाईमपास होईल आणि मग आम्ही सकाळी तो एमवाला गेम खेळत जातो थोड्या वेळाने, परत खेळू दाखवतो. तेव्हा शूट नव्हतं गेलं सकाळी, आता शूट करतो आणि दाखवतात. थोड्या वेळाने परत भेटतो रिलॅक्स करून. उठलो बाय. झोपेत उठल्यावर बाय का? हो, गुड नाईट. तर आमचं झालंय तिकडचं टाईमपास करता, सगळे झोपलेत तिकडे. आणि मग भाऊ म्हटले चला खाली जाऊन आंबे काढायचं, बघू कोणते पाडाला पिकलेत का ते बघूया. इकडे आलोय पाडाचे आंबे बघायला. तर चढतो झाडावरती, तोपर्यंत आयुष शूट करणार आहे आणि अनुष आंबे कलेक्ट करणार आहे. हा आला पकड आता कॅमेराच हात ठेव. अनुष तू हे धर. काय करू? आम्ही झाडावर चढलो पण आम्ही आंबे काढले नाही. त्याचा रिझन हा सांगेल. कारण की सगळे आंबे अजून जास्त पिकलेच नाही, सगळे अजून कच्चे आहेत. मी एंड व्हायला पण माहीत नाही का. पण हा एक आंबा भेटलाय पिकलेला, चांगली आहे, पण एकच भेटलाय. बाकी सगळे कच्चेच होते म्हणून आम्ही काही करू नाही शकत. तर आता हे रिझन होतं की आंबे कच्चे म्हणून काढले नाही. आणि भाऊंनी विचारलं काढायचे का, पण तर काढून फायदा नाही. तर काढले आणि पिकले नाही तर आंबे खराब होतील, म्हणून आपण हे पिकायला असेच राहून देऊ. भाऊ बोलले नंतर टोपी घेते, म्हणून भाऊ म्हटले की आंबे नको काढायला आणि आता ज्यावेळेस पिकतील त्यावेळेस काढून बघू. काढायचे का सगळे? एक पाडाचा आंबा सापडलेला आहे म्हणून आता अख्खं झाड खाली करू आपण थोडं नेऊ. लेटेस्ट न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आम्ही परत आंबे काढायला आलोय म्हणजे, आणि परत बघतोय की ते पिकले आहेत का नाही. कारण की आता मे महिना पण लवकरच संपणार म्हणून ते पिकायला तर पाहिजे. पण काय करू, त्याचा मूड बघा बिचारायचा. बिचाराचा मूड खूपच सॅड झालाय. तर इकडं अजून कुठं आंबे आहे बघू आता आपण. अजून एक आंबा कुठं आहे? एक आंबा, हा एक आंबा तिकडं. अजून इथे तर आम्ही काढतोय मस्त आणि इथं खूप सारे आंबे भरलेत बघू शकतात. आणि अरे कुठं काढतात तुम्ही? ओ काय भारी आंबा, एवढा मोठा आंबा. किती आंबे काढले तर बघू जरा किती आंबे काढले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आंबे. आता 13वा पण आंबा आलाय. एवढे सारे आंबे कुठनं भेटतायत? हा आला 14वा झाडावर. या साईडला एवढेच. अरे इथून अजून एक फ्री फंडची डील झाली. फ्री फंडची डील, फ्री फंडची डील. हां तर इथून अजून एक आंबा काढला गेला आहे. अजून एक नाही 2 आंबे. आणि हे आम्ही जरा, आणि हा जर आम्ही जुगाड केलाय, जर वरती आंबे असतील तर बॉटल पाईप, म्हणजे बॉटलला पाईप लावला. ते बॉटल पण असं काढले म्हणजे आंबा याच्या आत येईल असा. तुम्ही बघू शकता. थांबा हां,
ठीक आहे, म्हणजे आंबा ह्याच्या आत असं येईल आणि आपण त्याला ओढून काढू. निघ. थांबा 1 मिनटं, मी याला काढतो. निघ रे. ओ सॉरी. हां, तर हे असं काम करतं. चांगलं जुगाड, नाईस जुगाड. हां, कुठं आंबे काढणं चालू आहे? कुठं कुठं काढतात आंबे? कुठं? इकडे एक आंबा, इकडं आंबा, इकडं आंबा. कोण आली? इथं अजून एक टब आहे. हे बघा, इथं पण अजून एक आंबा आहे. हा पिकलेला आहे का? अरे बाबा, हा वाला आंबा काढू का? कसला मोठा हे बघ, हा वाला आंबा काढू का? बघ ना. हा बघ, हा वाला. तोडू नको तू, डोळ्याला लागन चिक त्याच्या. नाही. मोठा काढतो, बारीक ना काढू. ओ बारीक घ्यायचाच ना, बारीक आम्ही नंतर काढू. तो मोठा असेल ना तोच कुठे गेला? आता तिकडे परत चढतोय का रे? तुम्ही बघू शकता, भावेश दादा परत चढायला लागलाय आणि एक आंबा त्याला भेटला आणि परत त्याच जागी चढलाय. पडू नकोस. दे इकडं. थांब दे. इथेच ठेव. कुठे? इथं खाली? या. तर भाऊ इकडं आहेत आपलं. इथं हा वाला आंबा काढू का? हा वाला आंबा काढू का? आंबा एक मिनिट. हा, मोठा आंबा घ्यायचा. भाऊंनी बाहेर जा तो जुगाड झाला आपला. आणि इकडं तुम्ही बघू शकता केवढे सारे आंबे आहेत. आणि अजून एक आंबा आला. अजून कुठं कुठं आंबे आहेत? हा वाला आंबा तोडू का भाऊ? हा वाला तोडू का? हा वाला तू तोडायचं, थोडं तोडतो. ठीक आहे. चिक आता नको दे तू ना. तो नको बघू, चिक डोळ्यात जाईल. अच्छा अच्छा अच्छा. हा त्या करा चिक डोळ्यात गेला तोंडात नाही. हां, चिक हे खूप रिस्की पण काम आहे, कारण की ह्याच्यात चिक पण आपल्या डोळ्यात जाऊ शकतो, म्हणून तुम्ही सांभाळून राहा. तर इथं तुम्ही बघू शकता, हा कसं चढतोय आणि काढतोय. गाईज, मी तुम्हाला एक कोणी गोष्ट सांगतो, माझ्या डोक्याच्या खाली आहे. मला जेवढं वाटतंय तुमच्या डोक्यात ती वाली मी मला आली असेल की भाई ये लड़का बहुत मेहनत कर रहा है, सब्सक्राइब कीजिए. हम लोगों की वो सब्सक्राइब कीजिए और लाइक तो ज़रूर कीजिएगा इस वीडियो को. तो फिर चलो देखते हैं आबिर की. बाय. चुकून हिंदीमध्ये बोललो जरा सवय. हां, चुकून हिंदीमध्ये बोललो मी तर.